कल्पना करा एक अत्यंत तणावपूर्ण आधुनिक कॉर्पोरेट बोर्डरूम. हं, काचेच्या मोठ्या भिंतीसमोरचे महाकाय स्क्रीन आणि टेबलाभोवती बसलेले गंभीर चेहरे. अगदी नेहमीचं चित्र आहे आजकाल. हो ना. आणि विषय चालू आहे तो म्हणजे कंपनीत जबाबदारीचा, म्हणजे ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो, त्याचा पूर्णपणे अभाव. हे खूपच कॉमन आहे आजच्या जगात. अगदी. म्हणजे महत्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नाहीत, प्रत्येकजण अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथी फोडतोय आणि नेतृत्वाच्या क्षमतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बरोबर. आणि मग अशा वेळी काय होतं? अशावेळी अनेकदा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचे लेख शोधले जातात किंवा कोट्यावधी रुपये देऊन एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कन्सल्टंटला बोलावलं जातं. नक्कीच बाहेरून उपाय शोधण्याचा प्रयत्न होतो. पण आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी कोणत्याही आधुनिक बिझनेस स्कूलमध्ये किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाणार नाही आहोत. बरं. आपण जाणार आहोत थेट 17व्या शतकात. अरे वा, 17व्या शतकात. हो. एका अशा संन्याशाकडे ज्याने 350 वर्षांपूर्वी आजच्या या गुंतागुंतीच्या कॉर्पोरेट समस्यांचं अत्यंत अचूक आणि व्यावहारिक उत्तर लिहून ठेवलं आहे. हे ऐकायला नक्कीच थोडं म्हणजे विरोधाभासी वाटू शकतं, कारण ज्या समस्येनं आजच्या जागतिक कॉर्पोरेट जगाला, मोठ्या संस्थांना हैराण केलंय, त्यावर इतक्या जुन्या काळात उपाय कसा असू शकतो? बरोबर, मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं. पण आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य संदर्भ स्रोतच असा आहे, जो काळाच्या मर्यादा ओलांडतो. तो स्रोत आहे समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. आणि या सखोल विश्लेषणाचं मिशन अगदी स्पष्ट आहे. आपण दासबोधातील दशक 11, समास 5, ज्याला अहंत महंत लक्षणे असं म्हटलं आहे, त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. अगदी योग्य. एका महंताची मानसिकता आजच्या आधुनिक सीईओ किंवा नेत्याला कशी लागू पडते हे आपण समजून घेणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आज आपण 17व्या शतकातील सीईओ प्लेबुक उलगडणार आहोत. क्या बात आहे, 17व्या शतकातील सीईओ प्लेबुक. हो, कारण जेव्हा मी हे संदर्भ साहित्य पहिल्यांदा वाचलं तेव्हा खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसला नाही. का बरं? म्हणजे एक 17व्या शतकातील आध्यात्मिक ग्रंथ थेट आजच्या बिझनेस लीडरशिपला किंवा लोकांच्या व्यवस्थापनाला कसा लागू पडू शकतो, हे शक्य तरी कसं आहे, असा प्रश्न मला पडला. हे आश्चर्य वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. आपण अनेकदा असं विचार करतो की तंत्रज्ञान बदललं म्हणजे माणसाच्या समस्याही बदलल्या. हो, साहजिकच आहे तसा विचार येणं. पण कसं आहे ना, मानवी स्वभाव, माणसाचे अहंकार, त्यांच्यातील मतभेद आणि पीपल मॅनेजमेंटचे मूळ नियम हे शतकानुशतके फारसे बदललेले नाहीत. बरोबर आहे. दासबोधातील ही तत्वज्ञान केवळ मोक्ष किंवा अध्यात्म मिळवण्यापुरतं मर्यादित नाही. ती एक अत्यंत प्रगत, व्यावहारिक आणि म्हणजे एकदम जमिनीवरची व्यवस्थापन प्रणाली आहे. अच्छा. आजच्या जगात जेव्हा आपण लीडरशिपबद्दल बोलतो तेव्हा ज्या आधुनिक संकल्पना आपण मोठ्या इंग्रजी शब्दात मांडतो, त्या सर्व समर्थांनी महंत या संकल्पनेतून अत्यंत सोप्या आणि सुस्पष्टपणे मांडल्या आहेत. मानवी मानसशास्त्राचा तो एक सखोल अभ्यास आहे असं मी म्हणेन. करायची नक्की सांगा. दासबोध आणि महंत असा संदर्भ ऐकल्यावर साहजिकच डोळ्यांसमोर एखाद्या घनदाट जंगलात झाडाखाली डोळे मिटून बसलेला आणि जगाशी काहीही देणं घेणं नसलेल्या संन्याशाचं चित्र उभं राहतं. हा, अगदी बरोबर. हा खूप मोठा गैरसमज आहे. हो ना. मग जर आपण कॉर्पोरेट लीडरशिपबद्दल बोलत आहोत तर हा असा जगापासून तुटलेला माणूस एक उत्तम सीईओ कसा असू शकतो? हाच तो गैरसमज आहे जो सर्वात आधी दूर करणं गरजेचं आहे. दासबोधात महंत या शब्दाचा अर्थ डोळे मिटून बसणारा संन्यासी असा अजिबात नाही. अच्छा, मग त्याचा अर्थ काय? तिथे महंत म्हणजे समाजाचं नेतृत्व करणारा, प्रचंड संघटन कौशल्य असणारा, संस्था उभी करणारा आणि अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन असणारा माणूस. म्हणजे एकदम प्रॅक्टिकल. अगदी प्रॅक्टिकल. आणि या महंताचे सर्वात महत्वाचे सूत्र जे समर्थ मांडतात ते म्हणजे सर्वविषयी सावध. सर्वविषयी सावध. हो, दासबोधात स्पष्टपणे सांगितलं आहे की एक उत्तम नेता कोणत्याही एकाच गोष्टीत किंवा स्वतःच्या कोशात अडकून राहत नाही. तो त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीबाबत अत्यंत सतर्क आणि सावध असतो. तो केवळ स्वतःपुरता मर्यादित नसून एक प्रचंड मोठा समुदाय हाताळणारा नेता असतो. मला इथे थोडं थांबायचंय, कारण सर्व विषयी सावध असणे आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे याचा आधुनिक बिझनेसच्या भाषेत एक खूप नकारात्मक अर्थ निघतो. तुम्ही मायक्रो मॅनेजमेंटबद्दल बोलताय का? अगदी तेच. याला आपण मायक्रो मॅनेजमेंट म्हणतो. जर एखाद्या बॉसने सगळ्याच गोष्टीत नाक खुपसलं, अगदी कर्मचाऱ्यांच्या छोट्या छोट्या निर्णयात स्वतः लक्ष घातलं, तर खालच्या लोकांनी मोकळेपणाने काम कसं करायचं?
बरोबर आहे तुमचा प्रश्न. मग संस्थेची किंवा व्यवसायाची वाढ कशी होणार? हां, अत्यंत अचूक आणि कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच दासबोधातील सावध असणे आणि आजचं मायक्रो मॅनेजमेंट यातील पुसटशी पण महत्वाची रेषा आपण समजून घेतली पाहिजे. ती कशी? दासबोधात सावध असणे याचा अर्थ नेत्याने स्वतः जाऊन सर्व कामे करणे असा अजिबात होत नाही. बरं? याला व्यवस्थापनाच्या भाषेत सिच्युएशनल अवेअरनेस म्हणजेच परिस्थितीची सूक्ष्म आणि अचूक जाणीव असणे असं म्हणता येईल. सिच्युएशनल अवेअरनेस. हो. दासबोधात एका ठिकाणी महंताचे लक्षण सांगताना अत्यंत मार्मिकपणे म्हटलं आहे की पुढे काय घडणार याची ज्याला आधी कल्पना येते. म्हणजे भविष्यात काय वाढून ठेवल्या याचा अंदाज बांधण्याची क्षमता? अगदी तंतोतंत. नेता स्वतः जाऊन मालवाहतुकीचा ट्रक चालवत नाही किंवा स्वतः कोड लिहित बसत नाही. पण सप्लाय चेनमध्ये पुढे काय अडचण येऊ शकते किंवा बाजारात कोणता नवीन ट्रेंड येऊ शकतो याची त्याला इत्थंभूत माहिती असते. बरोबर. तो सावध असतो याचा अर्थ तो धोके ओळखतो, संधी ओळखतो आणि वेळेनुसार योग्य निर्णय घेतो. तो बारीक सारीक गोष्टीत अडकणारा मायक्रो मॅनेजर नसून एक विजनरी असतो. अच्छा, म्हणजे तो एका मोठ्या कॅनव्हासवर पाहतो. हो, तो एका हेलिकॉप्टर व्ह्यूमधून संपूर्ण संस्थेकडे पाहत असतो. म्हणजे गोष्टी स्वतः न करता गोष्टी कशा घडत आहेत यावर करडी नजर ठेवणे, हे पटतंय. पण जर असं सर्व विषय सावध राहायचं असेल तर नुसती इच्छा असून किंवा नुसतं हुशार असून चालत नाही. नक्कीच नाही. त्याला एक सिस्टीम लागते. हो ना. एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी एक निश्चित अशी कार्यप्रणाली किंवा ज्याला आपण फ्रेमवर्क म्हणतो ते असावं लागतं. अगदी बरोबर. आणि आजच्या आपल्या स्रोतामध्ये पाहिल्यावर लक्षात येतं की दासबोधात ही प्रणाली अत्यंत पद्धतशीरपणे मांडली आहे. होय, आणि हीच ती व्यवस्थापन प्रणाली आहे जी या सखोल विश्लेषणाचा गाभा आहे. दासबोधात महंताचे नेतृत्व 4 अत्यंत भक्कम खांबांवर उभं केलेलं आहे. कोणते आहेत ते 4 खांब? ते 4 खांब आहेत अंग, हरिकथा, राजकारण, सावधपण आणि साक्षेप. हे शब्द ऐकायला जरी जुने वाटत असले तरी त्यांचे अर्थ आजच्या कॉर्पोरेट जगात आश्चर्यकारकपणे चपखल बसतात. आपण यातील प्रत्येक संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. पहिला खांब आहे हरिकथा. आता वरवर पाहता हा पूर्णपणे धार्मिक शब्द वाटतो. याचा आणि एका आधुनिक व्यवसायाचा काय संबंध असू शकतो? हरिकथा म्हणजे मूळ उद्दिष्ट. व्यवसायाच्या भाषेत आपण याला कंपनीचं विजन आणि कोर पर्पज म्हणू शकतो. ओहो, म्हणजे विजन. हो, कोणत्याही नेत्याला आपलं अंतिम ध्येय काय आहे, आपण हे संघटन का उभं करत आहोत याबाबत पूर्ण स्पष्टता असावी लागते. जर नेत्यालाच त्याचं विजन माहीत नसेल तर लोक त्याच्या मागे का उभे राहतील? बरोबर, लोक जोडले जाणार नाहीत. अगदी. कर्मचारी केवळ पगारासाठी येतात असे मानणे ही मोठी चूक आहे. त्यांना एका मोठ्या उद्देशाचा भाग व्हायचं असतं. खरंय. हे मूळ ध्येय नेहमी डोळ्यांसमोर ठेवणे, ते वारंवार लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच दासबोधातील हरिकथा. म्हणजे कंपनी का अस्तित्वात आहे, तिचं अंतिम साध्य काय आहे याचं स्पष्ट चित्र. हे समजण्यासारखं आहे. पण नुसतं ध्येय डोळ्यासमोर असून किंवा भिंतीवर लावून कंपनी चालत नाही. ते साध्य करण्यासाठी लोकांची मोठ बांधावी लागते, प्रत्यक्ष कृती करावी लागते. बरोबर. आणि म्हणूनच पहिला खांब जेवढा महत्वाचा आहे तेवढाच दुसरा खांबही महत्वाचा आहे, ज्याला दासबोधात राजकारण असं म्हटलंय. राजकारण. आता राजकारण हा शब्द आजकाल खूप नकारात्मक अर्थाने वापरला जातो. हो, ते तर आहेच. कॉर्पोरेट ऑफिसमधलं राजकारण म्हणजे एकमेकांचे पाय खेचणे, गटबाजी करणे असाच अर्थ आपण आजवर पाहत आलो आहोत. या ग्रंथात हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे? इथे समर्थांची दूरदृष्टी आणि शब्दांचा मूळ अर्थ समजून घेतला पाहिजे. स्रोतामध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केलं आहे की दासबोधातील राजकारण याचा अर्थ केवळ सत्ता मिळवणे किंवा कपट करणे असा नव्हे. बरं, मग काय? तर तो आहे लोक व्यवस्थापकीय संघटन कौशल्य, म्हणजे पीपल मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशनल स्किल. अच्छा, म्हणजे माणसं जोडण्याचं कौशल्य. हो, एका मोठ्या ध्येयासाठी माणसांचे योग्य संघटन करणे, योग्य रणनीती किंवा स्ट्रॅटेजी आखणे, कुणाला कुठे वापरायचं, कुणाच्या क्षमता काय आहेत हे ओळखून त्यांचं नियोजन करणे म्हणजेच राजकारण. दासबोध सांगतो की राजकारणात अत्यंत नियंत्रितपणाने काम करावं लागतं. त्यात भावनांच्या आहारी जाऊन किंवा ढिलेपणाने वागून चालत नाही. म्हणजे योग्य लोकांची योग्य जागे निवड करणे आणि संस्थेचा गाडा हाकणे. आता आपल्याकडे विजन आहे आणि ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन आहे. पण जेव्हा आपण एवढ्या माणसांसोबत काम करतो तेव्हा अनेक धोकेही असतात. आणि तिथेच तिसरा खांब उभा राहतो, तो म्हणजे सावधपण, ज्यावर आपण सुरुवातीला चर्चा केली होती. हो, सर्व विषय सावध. अगदी तेच.
रणनीती किती चांगली असली तरी परिस्थिती सतत बदलत असते. बाजारातील बदल, स्पर्धकांच्या हालचाली किंवा अंतर्गत समस्या असू शकतात. बरोबर. परिस्थितीचं सतत भान ठेवणं आणि योग्य वेळी रिस्क मॅनेजमेंट करणं हे सावधपणाचं लक्षण आहे. आता मला इथे थोडं थांबायचं आहे. आपण विजन, स्ट्रॅटेजी आणि रिस्क मॅनेजमेंटबद्दल बोललो. उत्तम कंपन्या इथेच मार खातात. त्यांची रणनीती चांगली असते, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत म्हणजे एक्झिक्युशनमध्ये त्या अपयशी ठरतात. हो, हे खूपदा होतं. या ग्रंथात प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याबद्दल काही ठोस सांगितलं आहे का? नक्कीच सांगितलंय. आणि त्यासाठी चौथा आणि सर्वात महत्वाचा खांब आहे साक्षेप. साक्षेप. हो, साक्षेप म्हणजे अविरत प्रयत्न, सततचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी. केवळ धोरणे आखून आणि रणनीती कागदावर मांडून चालत नाही, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत कष्ट करण्याची तयारी असावी लागते. दासबोध सांगतो की महंत अत्यंत कष्टकरी असतो, तो कधीही आळस करत नाही. कितीही अडथळे आले तरी तो ध्येय सोडून देत नाही. म्हणजे तो स्वतः राबतो. हो, आणि नेत्याचे हे अविरत कष्टच खालच्या लोकांसाठी प्रेरणा ठरतात. थोडक्यात सांगायचं तर विजन, स्ट्रॅटेजी, रिस्क मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन हे चारही खांब मिळून एक परिपूर्ण नेता तयार होतो. अगदी बरोबर. पण तरीही एक व्यावहारिक अडचण उरतेच. तुम्ही रणनीती कितीही चोख आखा, तुम्हाला ती माणसांकडूनच पूर्ण करून घ्यावी लागते. हो, ते तर आहेच. आणि माणसं म्हटली की तिथे अहंकार आले, मतभेद आले, वेगवेगळ्या प्रवृत्ती आल्या. तिथेच नेत्याचा खरा कस लागतो. आणि म्हणूनच रणनीती अंमलात आणण्यासाठी प्रत्यक्ष लोकांचे व्यवस्थापन कसे करायचे यावर दासबोध अत्यंत अचूक आणि व्यावहारिक उपाय देतो. हे वाचताना खरोखरच असे वाटते की जणू आपण 17व्या शतकातील एखाद्या HR विभागाचं मॅन्युअल वाचत आहोत. हे खूपच रंजक आहे, कारण आजच्या जगातही कर्मचाऱ्यांची क्षमता ओळखून त्यांना काम देणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. दासबोध ह्यात कशी मदत करतो? दासबोधात स्पष्टपणे सांगितलं आहे की कुणाला काय विचारावे, कुणाला काय सांगावे हे महंताला अचूक समजले पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशन कुणाशी कसं करायचं? हो, माणसाची काम करण्याची कुवत पाहून, त्याची प्रवृत्ती ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कुणाला कोणता विभाग द्यायचा याची अचूक पारख महंताला असते. भारीच. यासोबतच गटव्यवस्थापन कसं करावं यावर एक अत्यंत सुंदर निरीक्षण त्यात आहे. गटव्यवस्थापन म्हणजे ऑफिसमधल्या वेगवेगळ्या टीम्स किंवा गटांना हाताळणे का? हो, समाजात किंवा कोणत्याही कंपनीत वेगवेगळे गट असतातच. लोकांचे विचार वेगळे असतात. बरोबर. दासबोध सांगतो, इतर ते बापुडे भ्रमे भांडणचं लागले. म्हणजे जे अविचारी लोक असतात, ज्यांना मोठं चित्र दिसत नाही, ते आपापसात क्षुल्लक कारणावरून भांडत राहतात. असं तर रोजच होतं ऑफिसमध्ये. अगदी. पण जो विवेकी पुरुष किंवा उत्तम नेता असतो, तो सर्वांना राजी राखून, त्यांना न भांडता एकाच ध्येयाकडे घेऊन जातो. तो सर्वांची भांडून एकाकी पडत नाही, तर सर्वांना बरोबर घेऊन पुढे जातो. हे ऐकायला खूप आदर्श वाटतं. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा टीम प्लेअर. पण वास्तव नेहमीच इतकं सोपं नसतं. प्रत्येक टीममध्ये सगळेच लोक चांगले नसतात. व्यवसायात काही टॉक्सिक किंवा विघ्नसंतोषी लोक असतातच. हो, असतातच. कसं वागावं याबद्दल हा ग्रंथ काही मार्गदर्शन करतो का? होय. आणि तिथे दासबोध अतिशय स्पष्ट आणि कठोर भूमिका घेतो. दुर्जनांशी अत्यंत व्यावहारिक पद्धतीने कसे वागावे याचं तंत्र त्यात दिले आहे. काय तंत्र येते? तिथे कोणताही आदर्शवाद नाही. दासबोध सांगतो की जशास तसे वाढले पाहिजे. एक अतिशय प्रसिद्ध ओळ आहे, दांडग्यासाठी दुसरा दांडगा योजावा, उर्मटास उर्मट. बापरे. म्हणजे काट्याने काटा काढणे हे तंत्र कॉर्पोरेट जगात तितकंच प्रभावी आहे तर. हो, अगदी. पण इथे माझा एक खूप मोठा आक्षेप आहे. काय? जर एखाद्या कंपनीच्या सीईओने एका लुच्च्या किंवा टॉक्सिक माणसाचा बंदोबस्त करण्यासाठी दुसऱ्या टॉक्सिक माणसाला प्रोत्साहन दिलं, तर त्या कंपनीचं वातावरण अधिकच बिघडणार नाही का? हां, बरोबर आहे. हा समतोल कसा साधायचा? नेत्याने स्वतःच अशा राजकारणात भाग घेतला तर संस्थेची संस्कृती टिकेल कशी? हा अत्यंत सखोल आणि रास्त प्रश्न आहे. आणि याचं उत्तर महंताच्या कार्यपद्धतीतच दडलेले आहे. कसं? दासबोधात हे स्पष्ट केले आहे की नेत्याने दुर्जनांना शिक्षा केली पाहिजे, पण ती अशी केली पाहिजे की ती कोणी केली हे त्यांना समजू नये आणि मूळ कामात अडथळा येऊ नये. अच्छा. नेत्याने स्वतःच्या हातांना घाण न लावता ह्या गोष्टी अत्यंत मुत्सद्दीपणे हाताळल्या पाहिजेत. म्हणजे नेता स्वतः प्रत्यक्ष युद्धात न उतरता पडद्यामागून सूत्रे हलवतो. अगदी बरोबर.
नेता या प्रवृत्तींचा वापर संस्थेच्या संरक्षणासाठी करतो, स्वतःच्या अहंकारासाठी नाही. तो टॉक्सिक लोकांचा वापर फक्त त्या विशिष्ट समस्येपुरता मर्यादित ठेवतो, त्यांना संस्थेवर हावी होऊ देत नाही. आणि म्हणूनच दासबोधात सावध हा शब्द वारंवार येतो. ही खेळी खेळताना नेत्याला स्वतः अत्यंत सावध आणि अलिप्त राहावं लागतं. पण हे खूप गुंतागुंतीचं आहे. असं राजकारण हाताळताना नेता स्वतःच त्या चिखलात अडकण्याची शक्यता सर्वाधिक असते. सत्तेची नशा कोणालाही भ्रष्ट करू शकते. हो, नक्कीच. अशावेळी तो स्वतःला जबाबदार कसा ठेवतो, ज्याला आपण अकाउंटेबल म्हणतो. हां, कारण आजच्या व्यवसायांमधील मुख्य समस्याच मुळी उत्तरदायित्वाचा अभाव हीच आहे. बरोबर. प्रोजेक्ट फसला की बॉस नेहमी हाताखालच्या लोकांकडे बोट दाखवतो आणि यश आलं की स्वतःला श्रेय देतो. हाच तर आजच्या संपूर्ण चर्चेचा सर्वोच्च बिंदू आहे. लोकांकडून काम करून घेणे, राजकारण करणे हा एक भाग झाला. हां, पण नेत्याची खरी कसोटी त्याच्या स्वतःच्या उत्तरदायित्वात आणि अलिप्ततेत, ज्याला आपण डिटॅचमेंट म्हणतो, त्यात असते. बरोबर. दासबोधातील महंत केवळ आदेश देणारा आणि एसी कॅबिनमध्ये बसणारा नसतो. आपण आधी साक्षेपाबद्दल बोललो. महंत अत्यंत कष्टकरी असतो. तो स्वतःच्या कृतीतून, स्वतःच्या कामातून लोकांसमोर आदर्श उभा करतो. आणि संकटाच्या वेळी तो काय करतो? संकटाच्या वेळी तोच खरा पाठीराखा म्हणून धैर्याने उभा राहतो. दासबोधातील अत्यंत महत्वाची ओळ आहे, तो कधीही दडून बसत नाही. डज नॉट हाईड फ्रॉम ॲडव्हर्सिटी. क्या बात आहे. जेव्हा संस्थेवर कठीण प्रसंग येतो तेव्हा तो पुढे येऊन मार झेलतो. तो पळपुटेपणा करत नाही. हा खरोखरच मोठा फरक आहे. आजचा एक साधारण बॉस हा यश आलं की मुलाखती देतो, स्वतः क्रेडिट घेतो आणि संकट आलं की कर्मचाऱ्यांना पुढे करतो. अगदी. पण दासबोधातील महंत हा संकट आलं की स्वतः छाती पुढे करून उभा राहतो आणि यश आलं की त्याचं श्रेय पूर्णपणे टीमला देतो. हीच खरी अकाउंटेबिलिटी. पण एखाद्या माणसाला हे कशामुळे शक्य होतं? हे शक्य होतं त्याच्यातील निस्पृहतेमुळे, म्हणजे त्याच्या सेल्फलेसनेसमुळे. तो आतून पूर्णपणे विरक्त असतो. त्याला स्वतःच्या प्रसिद्धीची किंवा सत्तेची हाव नसते. पण बाहेरून तो लोकांच्या कल्याणासाठी, संस्थेच्या वाढीसाठी संपूर्णपणे गुंतलेला असतो. ही अलिप्तता त्याला योग्य निर्णय घेण्याचं बळ देते. बरोबर. दासबोध अत्यंत परखडपणे सांगतो की जर नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी अनितीने वागून न्याय सोडला तर तो नाश पावतो. अनितीने स्वार्थ पाहे, राजा पापी होऊन राहे. हे तत्व तर आजच्या काळातल्या मोठमोठ्या कॉर्पोरेट घोटाळ्यांना तंतोतंत लागू पडतं. हो ना. जिथे नेत्यांनी केवळ स्वतःच्या बोनससाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी संस्थेचं नुकसान केलं, आकडेवारी लपवली आणि अखेरीस त्यांचा आणि संस्थेचा मोठा पतन झाला. म्हणूनच महंताची निस्पृहता हा त्याचा सर्वात मोठा दागिना आहे. तो सर्व राजकारण करतो, सर्व व्यवस्थापन करतो, पण स्वतःसाठी नाही, तर हरिकथेसाठी, म्हणजे त्या मोठ्या उद्दिष्टासाठी. हे सर्व ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की उत्तम नेतृत्व हे केवळ बुद्धिमत्ता, MBAची पदवी किंवा रणनीतीवर अवलंबून नाही. ते नेत्याच्या चारित्र्यावर, त्याच्या सजगतेवर आणि त्याच्या निस्पृहतेवर उभं असतं. अगदी बरोबर. आपण आतापर्यंत जी चर्चा केली तिचा जर थोडक्यात गोषवारा काढायचा झाला तर एक उत्तम नेता होण्यासाठी हरिकथा म्हणजे मूळ उद्दिष्ट, राजकारण म्हणजे लोकांचे प्रभावी संघटन, सावधपण म्हणजे धोके ओळखण्याची सतर्कता आणि साक्षेप म्हणजे अविरत परिश्रम, या 4 गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. आणि या सर्वांचा जो गाभा आहे, जो आत्मा आहे, तो म्हणजे सर्वविषयी सावध असणे. अगदी तंतोतंत. हे 4 खांब आणि ही सावध वृत्ती एका नेत्याला केवळ कागदावर यशस्वी करत नाहीत, तर त्याला एक आदरणीय, विश्वसनीय आणि भक्कम व्यक्तिमत्व बनवतात. खरंय. अशा नेत्याच्या शब्दावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि कोणत्याही संकटात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. पण या सखोल विश्लेषणाचा शेवट करताना मला एका अशा मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे जो या संपूर्ण चर्चेचा कळस आहे. कोणता मुद्दा? या स्रोतात एक असा प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा विचार दडलेला आहे ज्यावर आपण अद्याप चर्चा केलेली नाही. दासबोधात एक अत्यंत क्रांतिकारी आणि भविष्यवेधी ओळ आहे. ती ओळ आहे, महंताने दुसरे नवीन महंत करावेत. अरे वा, हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा सर्वोच्च आणि अंतिम टप्पा आहे. हो ना. स्वतः एक उत्तम नेता होणे, स्वतः नेतृत्व करणे हे एका मर्यादेपर्यंत सोपे आहे. पण स्वतःसारखेच सक्षम, सावध आणि निस्पृह नेते घडवणे हे जगातले सर्वात कठीण काम आहे. अगदी. त्याने दुसरे महंत तयार करावेत आणि त्यांना निरनिराळ्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी पाठवावे. सत्तेचं विकेंद्रीकरण करावे. आणि हाच तो अत्यंत कळीचा प्रश्न आहे जो आजच्या आधुनिक नेत्यांनी, CEOंनी
स्वतःला विचारणे आवश्यक आहे. आजचे बहुतांश व्यावसायिक नेते स्वतः अब्जाधीश होतात, स्वतःपुरते खूप यशस्वी होतात, मोठमोठ्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हरवर झळकतात. पण अंतिमतः ती खऱ्या अर्थाने त्यांच्यासारखे दुसरे भक्कम आणि निस्पृह नेते घडवण्यात यशस्वी होतात का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. स्वतःची चेअर किंवा खुर्ची टिकवण्याच्या, स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या नादात आजचे नेते दुसरे महंत घडवण्याचे विसरले आहेत का? सुरुवातीला आपण ज्या तणावपूर्ण काचेच्या बोर्डरूमची कल्पना केली होती, तिथे आज अनेक अत्यंत हुशार आणि उच्च शिक्षित लोक बसलेले नक्कीच असतात. पण खऱ्या अर्थाने जबाबदारी घेणारा, सर्वविषयी सावध असणारा, निस्पृह राहून राजकारण करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन नवीन नेते घडवणारा महंत त्या टेबलाच्या प्रमुख जागी बसलेला आहे का? नक्कीच विचार करायला लावणारा हा मुद्दा आहे. हो, हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने आपल्या पातळीवर विचार करणं आवश्यक आहे. आजचे हे सखोल विश्लेषण आपण याच विचारावर थांबूया.